गजलक्ष्मी राजयोगात या 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू झालाय आणि या राशींना धनलाभ होणार आहे, मालमत्ता खरेदीच्या संधी मिळणार आहे आणि तीर्थयात्रेचे शुभयोग सुद्धा जोडून येत असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. तुमचा सुद्धा या राशींत समावेश आहे का? चला बघूया. गुरु गोचराच्या पाठोपाठ आता सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह हा देखील 8 जून रोजी आपले स्थान बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार 2026 मध्ये शुक्राचा कर्क राशीत प्रवेश होणार आहे आणि कर्क ही चंद्राची राशी असून या राशीत आधीपासूनच आपल्या उच्च स्थितीत विराजमान आहेत. जेव्हा कर्क राशीत गुरु आणि शुक्राची ही अद्भुत युती होईल तेव्हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग मानला गेलेला गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल. या राजयोगामुळे कोणत्या राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे, त्यांचे करिअर आणि आर्थिक स्थिती कशी बदलणार आहेत, चला जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुख, संपत्ती, कीर्ती आणि विलासी जीवनाचा कारक मानला जातो, तर गुरु हा ज्ञान आणि भाग्याचा कारक आहे. या 2 शुभ ग्रहांच्या एकत्र येण्याने निर्माण होणारा गजलक्ष्मी राजयोग काही विशिष्ट राशींसाठी सुवर्ण काळ घेऊन येत आहे. त्यातली पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी हा गजलक्ष्मी राजयोग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत प्रगतिकारक ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात मोठे पद मिळेल, अधिकार किंवा अपेक्षेपेक्षा जास्त पगारवाढ मिळण्याचे प्रबळ संकेत ग्रहांची स्थिती दर्शवत आहे. नवीन व्यावसायिक योजना आखण्यासाठी आणि व्यापाराचा विस्तार करण्यासाठी सुद्धा हा काळ सुवर्ण मानला जात आहे, ज्यामुळे अचानक धनलाभाचे मोठे योग येतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण सुद्धा राहणार आहे आणि वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात सहज पूर्ण होऊ शकतात, असंही सांगितलं जात आहे. त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे कर्क रास. आता हा राजयोग कर्क राशीतच निर्माण होत आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना शुक्र आणि गुरुच्या युतीचा सर्वाधिक आणि थेट फायदा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. तुमच्या आत्मविश्वासात आणि निर्णय क्षमतेत कमालीची वाढ होणार आहे, ज्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढणार आहे. नवोदित उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी मोठी परदेशी गुंतवणूक किंवा नवीन कंत्राट मिळवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उत्पन्नाचे नवीन आणि एकापेक्षा जास्त स्रोत तयार झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अनेक पटींनी अधिक मजबूत आणि सुरक्षित असेल किंवा बनेल असं सांगितलं जात आहे. त्यानंतरची भाग्यवान रास कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा गजलक्ष्मी राजयोगाचा हा काळ भाग्योदयाचा आणि जुन्या समस्यांमधून मुक्ती देणारा ठरणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात प्रचंड आर्थिक नफा होणार आहे आणि नवीन फायदेशीर करार सुद्धा पूर्ण होतील. भौतिक सुखसोयींवर आणि चैनीच्या वस्तूंवर खर्च तर वाढेल, तरीही वेगवेगळ्या मार्गांनी पैसा येत राहिल्याने तुमचा बँक बॅलन्स उत्तम राहील. जुने शेअर्स किंवा गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे आणि बरेच दिवस डोक्यावर असलेलं कर्ज फेडण्यात सुद्धा तुम्हाला या काळात यश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतरची भाग्यवान रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्ता मिळवणारा आहे आणि परदेश गमनाचे योग घेऊन येणारा सुद्धा अत्यंत शुभ काळ ठरणार आहे. जी लोक आयात निर्यात किंवा परदेशी कंपन्यांशी जोडलेली आहेत त्यांना या राजयोगामुळे अफाट आर्थिक यश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे आणि वरिष्ठांच्या मदतीने रखडलेले मोठे प्रोजेक्ट सुद्धा अत्यंत यशस्वीपणे पूर्ण होतील. कोर्ट कचेरीच्या कामात किंवा मालमत्तेच्या वादात तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता असून कौटुंबिक आरोग्य सुद्धा उत्तम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर भाग्यवान रास आहे मकर रास आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा गजलक्ष्मी राजयोग आर्थिक समृद्धी आणि भौतिक सुखामध्ये प्रचंड वाढ घडवून आणणारा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. अडकलेले पैसे किंवा जुनी येणी सुद्धा अचानक परत मिळाल्यामुळे घरातील आर्थिक चणचण पूर्णपणे दूर होईल आणि तुमचं मन प्रफुल्लित राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या अधिकारात आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल, ज्यामुळे नोकरीत तुमचे एक वेगळे स्थान निर्माण झालेलं पाहायला मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक कार्यात किंवा तीर्थयात्रेला जाण्याचे योग अत्यंत सुलभतेने आणि आनंदाने जुळून येतील असंही सांगितलं जात आहे. तर या 5 भाग्यवान राशी आहेत ज्यांना गजलक्ष्मी राजयोगाचा लाभच लाभ मिळणार आहे आणि भरपूर धनलाभ होणार आहे. परंतु ज्या राशींचा समावेश यात नाही त्यांनी काळजी करायची अजिबात गरज नाही.
कारण गजलक्ष्मी राजयोगाचा लाभ वाढवण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे. या काळात नियमितपणे ओम शुम शुक्राय नमः आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शिवाय गुरुवारी हरभऱ्याची डाळ किंवा पिवळ्या वस्तूंचं दान आणि शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान जसे साखर किंवा दुधाचं दान तुम्ही गरजू लोकांना करायचं आहे. यामुळे गजलक्ष्मी राजयोगाचे लाभ तुम्हालाही नक्कीच घेता येईल. आता ज्यांचा आधीच या राशींमध्ये समावेश आहे त्यांनी सुद्धा गजलक्ष्मी राजयोगाचा लाभ दुप्पट करण्यासाठी हा उपाय केला तरी वावगं ठरणार नाही असंही सांगितलं जात आहे. करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.